नमस्कार. महाराष्ट्र सुरक्षित आहे का माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण टार्गेट ठेवलं 1 वर्षात 1,00,000 सबस्क्राईब पूर्ण करण्याचं, तर प्रयत्न करतोय. लवकरच पूर्ण होईल. तुमचा आशीर्वाद पाहिजे आहे. तर आजचा विषय दुसराच होता, पण आज बोलू आपण इलेक्शनबद्दल. एक आजी आलेली माझ्या दुकानावर, चार्जर घेऊन गेले, ते चार्जिंग होत नव्हते मोबाईलची. तर आजी आली तर थोडा विषय झालाच की माझ्या दुकानासमोरच मोठी रॅली निघाली. आता रॅली निघाली तर हॉर्न एवढं जोरात वाजवत होते की सगळ्या गाड्या हॉर्न वाजत होते, काय समजत नव्हतं, काय ऐकू येत नव्हतं. तर असं आजी समोर विषय निघाला. आजी बोलली की 5 वर्ष आपल्याला दिसत का नाही. बोलतात इलेक्शनच्या पहिले तुम्ही किती पण मोठं काम न्या त्यांच्याकडे, ते तुमचं काम करतील. इलेक्शनच्या आधी त्यांना तुम्ही कुठं पण जा, कुठं पण फोन करा, कुठं पण काय पण असू द्या, रात्र दिवस फोन करा, ते तुमच्यासाठी हजर राहतील. इलेक्शनच्या आधी तुम्ही त्याला फोन करा, दादा मला भेटायचं आहे, तो स्वतःहून फोटो काढायला येईल. दादा माझं असं काम आहे, भेटायला येईल, ऑफिसला जायला हजर भेटल, ऑफिसला गेलो तर भेटल. पण याच गोष्टी इलेक्शनच्या नंतर का बदलतात? काय आलं? माझं एवढंच म्हणणं आहे, इलेक्शनच्या नंतर या गोष्टी का बदलतात? इलेक्शनचे नंतर या गोष्टी का बदलतात याचे कारण आहे, कारण ते निवडलं. आता त्यांचं 5 वर्ष तुमची गरज नाही. 5 वर्ष त्याला गरज नाही आणि 5 वर्ष तुम्हाला भेटणार पण नाही. तो कोणतं बी आमदार असतो, खासदार असो, नगरसेवक असो, सरपंच असो, 5 वर्षात तुम्ही कधी गेले तर तुम्हाला भेटलंय का? काय मोठं काम असं, छोटं मोठं काम असं, त्याने तुम्ही फोन केलं, त्यांनी तुमचं काम लगेच फोनवर केलंय, या तुमचं काम 1-2 दिवसात झालंय, असं कधी झालंय का? इलेक्शनच्या आधी आपण त्यांच्या पाया पडतो, इलेक्शनच्या नंतर इलेक्शनच्या टायमाला ते आपल्या पाया पडतात, इलेक्शनच्या नंतर आपण त्यांच्या पाया पडतो. भावांनो, कधी पण या गोष्टी विचार करा ना. इलेक्शनमध्ये एवढा करोडोचा खर्च होतो ना, तोच खर्च जर विकास कामासाठी केलं तर प्रचार करण्याची गरज आहे का? नाही. त्यांना माहिती आहे आपण 5 वर्षात काहीच नाही केलं, तर मग प्रचार जोरात केलं पाहिजे, खर्च केलं पाहिजे. मालक सामान सांगा ना भावांनो, ज्या रॅलीमध्ये आपण हजारो लोक जमा करतो, त्याच्यातून किती मतदान तुम्हाला भेटतात? मला नाही वाटत जेवढं लोक तुम्ही जमा केले असेल तेवढं तुम्हाला मतदान भेटलं असेल. कारण की आपण पैसे देऊन त्यांना जमा करतो, पैसे देऊन सगळं हे करतो. इलेक्शनमध्ये करोडोचा खर्च होतो, तेच करोडोचा खर्च विकासासाठी केलं तर कुठं तुम्हाला कचरा दिसणार नाही, कुठं घाण दिसणार नाही, रोड तुम्हाला चांगली भेटल नाही ना भाऊ. त्यांना माहिती आहे ना, माझी येणारे 3 पिढ्या सुखाने खायचं असेल तर मला विकास काम बाजूला ठेवून माझं घर भरणं गरजेचं आहे. कुठं पण असो भावांनो, कोणते पण आमदार, खासदार, मंत्री, संत्री सगळं असो, तो पहिला आपलं घर भरतो, उरलेले पैशांनी काम करतो, पण ते पण लई कमी काम करतो. माझी एवढीच अपेक्षा आहे की जे पण करा भावांनो, कोणत्या पण पक्षाला मतदान करा, त्या समोरच्या व्यक्तीला समजलं पाहिजे मी 5 वर्षात काहीच नाही केलं तर मला मतदान कसं काय करतील लोक. विचार करा, तुमच्या हातात आहे. एक मतदानाची ताकद त्यांना पण कळू द्या. आता तरी जागे व्हा. 2026 लागलं भावांनो, 2026 लागलं तरी आपल्या भारतात तेवढा विकास झाला नाहीये जेवढा विकास व्हायला पाहिजे. मुंबई ही ओळखली जाते ट्रॉफिकमुळं. कल्याण सिटीमध्ये सर्वात जास्त ट्रॉफिक होते, कारण की मेट्रोचं काम चालू आहे. तर मेट्रोचं काम चालू आहे तर गरीब जनतेला याचा कायच फायदा नाहीये. बिल्डरला फायदा आहे. बिल्डरला माहित असतो की मला कुठं, आता बिल्डरचा जागा घेतो तो विचार करा भाऊ का घेतोय. तिथे रेल्वे येणार आहे, मेट्रो येणार आहे, रस्ता असेल, मोठी रस्ता असेल, मोठं जे सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे ना, त्यांना पहिलेच माहीत असतो. गरीब लोकांना याचा कायच फायदा नाही. गरीब लोकांना महागाई वाढते. गरीब लोकांसाठी, गरीब लोकांना काय फायदा नाही आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता जास्त बोलून फायदा नाही आहे. एवढंच अपेक्षा आहे तुमच्याकडं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कुठं चुकत असेल तर नक्की सांगा की इथं चुकतोय. आणि माझ्या व्हिडिओला जास्त शेअर करा, कारण की 1 वर्षात आपल्याला 1,00,000 सबस्क्राईब पूर्ण करायचं आहे. मला माहिती आहे तुम्ही मला
खपू देणार नाही. तुमच्या भरोश्यावर मी चालतोय आणि मला 1 वर्षात तुम्हाला पण सरप्राईज द्यायचं आणि माझ्या घरच्यांना माझ्या आईला मला सरप्राईज द्यायचं आहे की यूट्यूब चॅनलकडून मी काय केलं आणि काय करतोय. चला भेटू, नमस्कार.